रामगड, बेळणे, पोईप, विरण, मजदेडिटा, मसुरे, माझं गाव मजदेडिटा। तर रस्त्यावर एकही खड्डा तुम्हाला सापडणार नाही। सर्वांना श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आहे गोकुळाष्टमी। सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। म्हणजे व्हिडिओ थोडा लेट पोस्ट झालाय, माफ करा। पण आज मी आलो आहे कोकणातल्या माझ्या गावी, अर्थातच कणकवली या ठिकाणी। माझ्या हातात पाहू शकता, आज कणकवली आगाराला मिळणार आहे 2 नवीन बोर्ड। कोणते असतील ते तुम्हाला पुढे समजेल। तर आता आपण जाऊया थेट कणकवली आगारामध्ये। समोर कणकवलीचा बस स्टँड आणि इथं आहे कणकवली आगार। माझ्या समोर कणकवली आगारातले मुख्य बस कंट्रोलर, सर्वांचे वाहन परीक्षक। ओके, आपलं नाव? पडवळे। धन्यवाद धन्यवाद। कणकवली आगारातले सर्वांचे लाडके आपले GF जाधव साहेब उर्फ तात्या। मग आता बोर्ड द्यायचं का आपल्याला? दत्तगुरूंचा आशीर्वाद घेत आपल्या बोर्डाचं झालं आहे पूर्णपणे उद्घाटन। आणि 2 बोर्ड दिलेत मी, कणकवली आचरा, तळाशील आचरा कणकवली, कणकवली रामगड, बेळणे, पोईप, विरण, मजदेडिटा, मसुरे, माझं गाव मजदेडिटा हा लोकल रूट। आणि लॉंग रूटसाठी कणकवली निपाणी वाया फोंडा, राधानगरी, आदमापूर। बोला बाळूमामाच्या नावानं, आई भराडी मातेचा। टाइम पहा मंडळी, वाजले सकाळचे 8:10। जो लोकल रूटचा मी बोर्ड दिलाय, म्हणजे गावागावाचा ST कणकवली ते मसुरे, याच बसने माझा संपूर्ण प्रवास होणार। कणकवली ते माझ्या गावाच्या घरापर्यंत, अर्थातच मजदे गाव। तगडी गर्दी या बसला कायम गर्दी असते, कारण मुंबईची येणारी माणसं प्रेफर करतात बसने जायला। बसची मेंटेनन्स प्रॉपर चांगली ठेवली आहे। आणि बस बघा कोणत्या आगारातली, अर्थातच कणकवली सिंधुदुर्ग विभाग। 5 मिनिटात आपली बस रवाना झाली कणकवलीच्या फलाट क्रमांक 6 नंबरवरून। मस्तपैकी बाहेर धुकं पडलंय, पाऊस काय जास्त बघायला मिळत नाही। आता 2 दिवस आहे म्हणा गावी, मी बघायला मिळेल, पण ते तेव्हाच तेव्हा। 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी बेशुमार खड्डे होते, पण आता मात्र सगळे खड्डे बुजवले गेले। आणि अशा प्रकारे आपल्या खऱ्या अर्थाने गावच्या एसटी बस प्रवासाला झाली सुरुवात। रामेश्वर, जुगनू, प्रकाशवाडी।
ज्या ठिकाणी पोचलो आपण तो आहे विलनगाव आणि आज आठवडी बाजार बुधवार. बरोबर 8:15 मी बस पकडली होती. म्हणजे बस रवाना झाली कणकवलीवरून आणि 1 तासात पोहोचलो मी माझ्या गावी मसदे. या प्रवासात तुम्ही पाहिलं असेल की 30 किलोमीटरचा प्रवास आहे कणकवली ते मसदे आमचा गावापर्यंत प्रवास. तर रस्त्यावर एकही खड्डा तुम्हाला सापडणार नाही. तर जे कोणी नॅशनल हायवेचे कामं करतात ना त्यांना बोलवा. आमचे रस्ते बघा गावचे 10 पटीने चांगले खरं सांगतो. आज कणकवली आगाराला 2 बोर्ड मिळाले कोकण एसटी प्रेमी ग्रुपतर्फे सौजन्य भूषण गावडे. अजून प्लॅन आहे बऱ्याचशा एसटींना म्हणजे बऱ्याच रूटला द्यायचे बोर्ड. तर म्हटलं सावकाश देऊ घाई गडबड नको. कणकवली मसुरे या गाडीला मला 2 महिन्यापासून वाट बघतोय मी. हा बोर्ड द्यायचा फायनली तो दिवस आला आणि आपली लॉंग रूटची गाडी कणकवली निपाणी म्हणजे कणकवली आगारातली एकमेव बस जी जाते थेट वस्तीसाठी कर्नाटक राज्यातल्या निपाणी बस स्टँडला. रान एवढं वाढलंय ना भीती वाटते चालत जायला. पण असो सावकाश जाऊ. सगळ्या घाण कचरा झालाय साफसफाई करून घेऊ आणि मग निवांतपणे फ्रेश होऊन अंघोळ करून मस्तपैकी चहा नाश्ता करू. या मंडळी गरमागरम चहा प्यायला. सर्वांना पुन्हा एकदा शुभप्रभात. मंडळी मस्तपैकी सकाळचा चहा झाला. नाश्ता नंतर करून घेऊ. आज आहे गोकुळाष्टमी आणि या दिवशी बऱ्याच जणांचा उपवास असतो. माझा नाही कारण मला जमत पण नाही उपवास करायला. मी उपवास करतो फक्त संकष्टी जर मंगळवारची आली तर आणि श्रावण महिन्यातील संकष्टी बस. आणि ते सुद्धा निर्जळ या न खाता पिता. 2-3 दिवस गावी पाऊस कमी पडतोय आणि हे आमचं मंदिर श्रीदेव जैन लिंगेश्वर दर्शन करून घेऊ. वाह भाई वाह काय वातावरण झालंय मस्त. भाई गावी यायची मजा ना काही औरच आहे जबरदस्त. आणि आता तर गणपती येत आहेत मग तर भाई नादच खुळा. तर मंडळी आज आहे गोकुळाष्टमी. आमच्या ते 3 घरांमध्ये गोपाळा पुजतात आमच्या घरात आणि बाजूच्या 2 घरात. तर बघूया काय तयारी सुरू आहे. आजचा गोकुळाष्टमी स्पेशल हा जेवण प्रत्येक ठिकाणी असंच असणार. वडे, शेगल्याची भाजी, हिरवट्याची उसळ आणि संभारा. काय वाटणार संभारा. या मंडळी जेवायला या आणि माझ्यासोबत बोला
गोपालकृष्ण महाराज की जय. तर मंडळी असा काही संपूर्ण कार्यक्रम पार पडला. आधी एसटी प्रवास आणि त्यानंतर गोकुळाष्टमी स्पेशल रिव्ह्यू. बरेच जण कमेंट करतात की तुमचं गावातलं घर दाखवा, तिथली माणसं दाखवा. तर मी सांगू इच्छितो की आमच्या गावच्या घरात म्हणजे माझी फॅमिली मुंबईला असतात आणि जे गावाला असतात ते वडिलांचे चुलते आणि त्यांना कसं कॅमेरासमोर पटकन यायला जमत नाही, म्हणजे कॅमेरा फेस करत नाही, म्हणून मी त्या गोष्टी दाखवत नाही. आणि हो, एक सांगायचं राहिलं, मी जो मसुरे गाडीला बोर्ड दिला त्याच्या मागे तुम्ही पाहिलं असेल आचरा तळाशील आचरा असं उलटा बोर्ड का, म्हणजे दुसऱ्या नावाचा. तर ही जेव्हा गाडी जाते मसुरे या ठिकाणी, पुढे गाव आहे आमच्याच, रिवर्स परत कणकुलला येते सकाळी 10:30-11च्या आसपास आणि नंतर संध्याकाळी हीच बस रवाना होते तळाशील या ठिकाणी वस्तीसाठी आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून येते कणकवलीत आणि हीच बस पुन्हा रवाना होते मसुरे या ठिकाणी. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला घंटी दाबायला विसरायची नाही. तर तुमका अशा प्रकारचे व्लॉग ट्रॅव्हल बुक कसे मिळतले त्यासाठी घंटी दाबा. लवकरच मंडळी भेटू आपल्या अशा नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.